समर्थ. श्रुतरकाळ नगर ग्रंथराज दासबोध. वाचन निरूपण 7वे आवर्तन समूहावर. आज रविवार वैशाख वज्र शके 1948 दिनांक 10 मे 2026. सुरुवातीला मनाच्या श्लोकांचे वाचन करणार आहेत पुष्पाताई चितांबर. त्यानंतर येणाऱ्या अधिक मासानिमित्त निरूपण करणार आहेत आदरणीय विवेक बुवा रामदासी. पुष्पाताई, आपण श्लोक वाचनाला सुरुवात करावी. बर. कोण म्हणताय का? वैजयंती म्हणतात. त्या म्यूट आहेत पण. येतं काय ऐकायला? हो, आता येते. हो. अहिल्या शिळा रागवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता सिनली वेदवाणी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम वसे मेरु मांदार हे सृष्टिलीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनीदास दोन्ही, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चये तो वसेना. श्री भारवाहे न बोले पुराणी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षित से चाप पाणी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांचे वाचन करणाऱ्या वैजयंतीताई तुंगार आणि अधिक मासानिमित्त निरूपण करणारे आजचे निरूपणकार आदरणीय विवेक बुवा रामदासी यांचे शिवथरगळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. विवेक बुवांना विनंती करते की त्यांनी असंच वरचेवर समूहावर येऊन मार्गदर्शन करावे. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण होऊन बाहेर पडावे. विवेक बुवा, आपण निरूपणास सुरुवात करावी. आवाज येतोय ताई? हो. आताच वैजयंती ताईंनी इतकं सुंदर आणि श्रवणीय स्वरामध्ये त्यांनी मनाचे श्लोक म्हणले. आणि त्याच्या आधी पण उदय सरांनी राम गावा राम द्यावा राम मनीचा विसावा हे सुंदर भजन लावून खरोखर वातावरण निर्मिती केलेली आहे. आणि आज योगायोगाने की आपण अधिक मासावरतीच बोलणार आहोत, तर असं वाटतंय की आजपासूनच अधिक मास चालू आहे की काय. अशी सुंदर अशी वातावरण निर्मिती दोघांनी केली, त्याच्याबद्दल दोघांनाही मनापासून धन्यवाद. चला आपण सुरुवात करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं पद्ये.
यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाजवी प्रेम ग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा अविनाश हे नाम कल्याण जाचे हरी सर्व कल्याण सर्वांस साचे समर्थे दिने उतरायासी पारी अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय सद्गुरु रामाजी बुवा महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय सब संतन की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ साधक हो नमस्कार शिवथरगड नगर पिंपराज दासबोध वाचन समूहावरती ऑनलाईन माध्यमातून उपस्थित असलेले ते सर्व साधकांना मी अत्यंत मनापासून वंदन करतो ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना अभ्यासकांना प्रवचनकारांना कीर्तनकारांना अभ्यासकांना समीक्षकांना मी अत्यंत मनापासून वंदन करतो प्रत्येक वेळेला ज्या ज्या ठिकाणी नामसंकीर्तन होतं भगवंताचं गुणानुवाद जिथे वर्णन केलं जातं अशा सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात आणि जीवभूत सनातन हा प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे या न्यायाने आपल्या सगळ्यांच्याच रूपाने ते परमेश्वर उपस्थित आहे आणि हे वाक पुष्प ही प्रवचन सेवा हे जगदीशाचीच सेवा आहे असं मी मनोमन मानतो त्यामुळे आपल्या सगळ्यांना अत्यंत अत्यंत मनापासून वंदन करतो आपण ज्या ग्रंथाचं वाचन करत असतो आपण ज्या ग्रंथाचं निरूपण करतो आपण ज्या ग्रंथाचा अभ्यास करतो त्या ग्रंथाचीच फलश्रुती अशी आहे की नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य त्या ग्रंथात आहे आणि त्याच्यामुळे अशी मनापासून ज्यांना कळकळीची इच्छा आहे अशी मनापासून ज्यांना वाटते की माझा खरा उद्धार व्हावा फक्त पारायण न होता माझा खरा उद्धार व्हावा आणि अशा उद्देशाने जे हे निरूपण नित्य नेमाने आज 6 वर्ष जे ऐकत आहेत त्यांना तर मी साष्टांग नमस्कार करतो तर ही मुमुक्षत्व येणं हेच सगळ्यात मोठं या जीवनाचा कायापालट करायचं आहे मला काहीतरी बदललं पाहिजे माझा उद्धार झाला पाहिजे असं जेव्हा मनापासून वाटतं ना तेव्हा तो देव धावल्याशिवाय राहत नाही आणि माझं परम भाग्य असं की आजच्या दिवशी आपल्या पुढच्या आठवड्यातच आपला अत्यंत महत्वाचा साधकांसाठी प्रपंचिकांसाठी संसारिकांसाठी मूल्यवान असा अमूल्य असा अधिक मास येत आहे आणि अशोक काकांनी मला विनंती केली जी चर्चा झाली की काका म्हणाले तुम्ही अधिक मासाच्या महात्म्याबद्दल सांगा आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या हा महिना अत्यंत महत्वाचा आहे आणि आज समर्थ कृपेने शारदेच्या कृपेने जे काही ज्ञान माझ्याकडे अधिक मासाबद्दल आहे त्याच्या महात्म्याबद्दल आहे ते आपल्या सगळ्यांशी व्यक्त करायला मला संधी मिळाली त्याच्याबद्दलही मी अशोक काकांचे किंवा सगळ्यांचे अत्यंत मनापासून आभार मानतो अत्यंत पुण्यकारक असा हा काळ 3 महिन्यात एकदा येतात 3 वर्षात एकदा येत असतो आणि याचं कारण म्हणजे आपण सगळेच संसारी लोक जे आहोत ते सगळे आपण आपापल्या संसारात इतके गुंतवून गेलेलो असतो ना की देव हा आपल्याकडे अगदी थोडासा साईडला टाकलेला विचार आपण सगळं करतो पण आपला मुख्य भर कशावर असतो तर प्रपंचावरच आपला भर असतो
आपण जे सगळं करतो ते कशाने करतो? हे कामनेने करत असतो. आपल्या प्रपंचातल्या कामना अजून पूर्ण झालेल्या नसतात. आपण तिथे गुंतलेलो असतो, अडकलेलो असतो, पण बंधनात असतो. आणि म्हणूनच की काय, परमेश्वराने आपल्याला या सगळ्याचं निराकरण करण्यासाठी एक अत्यंत मोलाचा असा महिना दिलेला आहे. आणि तो महिना म्हणजे अधिक महिना. या महिन्यामध्ये जे काही करायचं आहे ते मनापासून करायचं आहे, श्रद्धेने करायचं आहे. पण सगळ्यात महत्वाचा भाव याच्यामध्ये कुठला असायला हवा साधकाच्या मनात, ते म्हणजे निष्कामता हवी. निष्कामता इतकी महत्वाची आहे की समर्थ म्हणतात तसं निष्काम भावने भगवंत जोडे, तसं भगवंत जोडायचं काम हा महिना करून देणार आहे. म्हणून ज्याला खरोखर तीव्र इच्छा आहे ना की म्हणजे मला भगवंत हवा, मला भगवंताची कृपा झाली पाहिजे, मला समर्थांची कृपा झाली पाहिजे, मला गोंदवलेकर महाराजांची कृपा झाली पाहिजे, मला अक्कलकोट महाराजांची कृपा झाली पाहिजे, त्यांनी खरं ही संधी चुकू नये. बरोबर, खरोखर ही संधी चुकू नये. पण ही हा जो मास आहे त्याचं आध्यात्मिक महत्व इतकं आहे की प्रत्यक्ष भगवंताने या मासाला स्वतःचं नाव देण्यात आलेलं आहे. शास्त्रीय तर याला बाजू आहे, पण त्याच्या बरोबर याला आध्यात्मिक बाजू देखील आहे. थोडा आपण याचा शास्त्रीय अंगाने पण विचार करूयात, याचा खगोलशास्त्रातले पण आपण विचार करूयात आणि त्याचप्रमाणे प्रापंचिकाच्या दृष्टिकोनातही आपण विचार करूयात. आणि आपल्याला महत्वाचं असं साधनेच्या दृष्टिकोनात पण हा काळ कसा आहे, कसं करायला हवं, की काय करायच्यावरती आपण चिंतन करूयात. की आता खगोल ह्याने बघूया, शास्त्रीय दृष्टिकोनात बघूया. आपली जी कालगणना आहे ती कालगणना साधारणपणे 3 प्रकारे काम करते. एक म्हणजे सौरवर्ष, एक म्हणजे चंद्रवर्ष. आता सौरवर्ष जे आहे ते सौर वर्षामध्ये की आपल्याकडे जो वर्ष असतं त्या वर्षाला ते वर्ष एक वर्ष जे होतं म्हणजे सूर्य आपला प्रत्येक महिन्याला सूर्याची संक्रांती येते आणि सूर्य प्रत्येक महिन्याला नक्षत्र बदलतो, राशी बदलतो. त्याच्यामुळे सूर्याचं जर त्याची जी कालगणना आहे त्याचं एक वर्ष पूर्ण व्हायला, त्याची एक फेरी पूर्ण व्हायला किती वेळ लागतो, तर 365 दिवस लागतात. आणि हे चंद्र आहे, ही जी चंद्रगणना आहे या चंद्रगणनेमध्ये हीच फेरी पूर्ण करायला त्या चंद्राला थोडासा कमी वेळ लागतो, म्हणजे 354 दिवस लागतात. आता आपल्यासारखे हे जे देश आहेत त्यातल्या काही देशांमध्ये ही फक्त चंद्रगणनेच्या नुसारच सगळे त्यांचे ऋतू, त्यांचे वार, त्यांचे हे ठरत असतं. काही लोकांच्या मध्ये सूर्य सिद्धांताप्रमाणे जातात, ते सूर्यगणनेप्रमाणे जातात. पण आपली वैदिक संस्कृती इतकी सूक्ष्म आहे की आपण सूर्य आणि चंद्र या दोन्ही गोष्टींचा या भूतलावरती जो परिणाम होतो त्याच्यामुळे आपण चंद्र आणि सूर्य यांचे मिळून आपण त्याचा मेळ घातलेला आहे. आपले सगळे ऋतू, आपले सगळे सणवार हे त्या वेळेला त्या महिन्यात येतात. याचं एकमेव कारण म्हणजे हे आपल्या ज्योतिषांनी, आपल्या ऋषी मुनींनी हा जो सुंदर असा मेळ घालून दिलेला आहे त्या मेळाची ही बाजू आहे. जर समजा हा मेळ घातला नसताना तर हा जो फरक आहे की सौर गणना 365 दिवसाची आणि चंद्र गणना आहे ती 354 दिवसाची, यानुसार आपल्याला दिवाळी पण मे मध्ये आली असती हो, आणि आपली नागपंचमी ती पण ती कुठेतरी एप्रिल मध्ये गेली असती. पण ही खगोलीय घटना आहे, असं होऊ नये म्हणून आपल्या ज्योतिषांनी, आपल्या ऋषी मुनींनी, आपल्या पूर्वजांनी असा सुंदर मेळ घालून दिला की हा जो 11 दिवसाचा हा जो फरक येतोय सौर गणना आणि चंद्र गणना, हा 11 दिवसाचा फरक हा साचत जेव्हा एक महिना होतो तेव्हा त्याला मलमास म्हणलं जातं. आणि तो मलमास म्हणजे हाच आत्ताचा जो आपला आहे तो अधिक मास आहे. त्याला अनेक शब्द आहेत, वेगळ्या वेगळ्या भाषेत आपण त्याला अधिक मास म्हणतो, अधिमास म्हणतो, मलमास म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणतो आणि तैत्तिरीय संहितेनुसार आपण संसर्प मास असं देखील म्हणतो. कारण हा जो 11 दिवस म्हणजे 11 एक्झॅक्टली नाही, तो पण 10 दिवस 21 तास आणि 35 सेकंद एवढा ह्याच्याचा फरक आहे. हा साचत बरोबर 32 दिवसांचा आणि 32 दिवस काही तास आणि काही सेकंद येतो, म्हणजे जवळपास 33 दिवसाचा हा फरक येतो. आणि म्हणून दर 33 महिन्यांनी हा जो आहे हा आपल्याला अधिक मास येतो.
म्हणून साधारणपणे 19 वर्ष जर आपण पकडली तर 19 वर्षामध्ये 7 अधिक मास येतात. आहे की नाही सुंदर? त्याच्यामुळेच आपण दरवेळेला त्या वेळेमध्ये त्या ह्याच्यात आपण सण साजरे करू शकतो. मग असं झालं असतं तर दिवाळी आता आली तिथं कसं झालं? कारण ही जी खगोलीय घटना आहे ही फिरत राहतात. आपले ग्रह तारे नक्षत्र यांची प्रत्येकाची संरचना आहे, कालगणना आहे, ती बरोबर त्याचा मेळ घालून आपल्या ऋषीमुनींनी हा मलमास आणलेला आहे. हा मलमास अशासाठीच ठेवलेला आहे की या मासामध्ये सूर्याची कुठलीही संक्रांत होत नाही. सूर्याची प्रत्येक संक्रांत असते बरं. सूर्याची प्रत्येक महिन्याला संक्रांत असते आणि सूर्य त्या नक्षत्रामध्ये प्रवेश करत असतो आणि तो जेव्हा सगळी नक्षत्र प्रवेश करून एका ह्याच्यात येतो तेव्हा त्याचं 1 वर्ष पूर्ण होतं. त्याचप्रमाणे इथे जेव्हा जेव्हा या मलमासामध्ये याच्यामध्ये तो फक्त कुठल्याही संक्रांतीमध्ये प्रवेश करत नाही आणि म्हणून या महिन्यामध्ये या मलमासामध्ये कुठलंही धार्मिक कार्य केलं जात नाही. कारण आपलं सगळं पंचांग ज्योतिष हे तिथी वार वेळ आणि नक्षत्र ह्याच्यावरती आहे आणि सूर्याचं संक्रमण आणि चंद्राचं संक्रमण याच्यावरती आपल्याला पक्ष ठरतात ना. शुक्ल पक्ष आहे, वद्य पक्ष आहे, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी हे सगळे जे आपले हे जे सगळे ठरतात हे सूर्य संक्रमण चंद्र संक्रमण ह्याच्यावरती आपले सगळे सण आपले सगळे ऋतू आहेत ते या खगोलीय ग्रह चक्रावरती आधारित आहे. आणि म्हणून हा जो 32 दिवसानंतर येणारा हा जो मलमास आहे या मलमास हा कधी 29 दिवसाचा असतो तर हा कधी 30 दिवसाचा असतो. हा जो कालावधी आहे या कालामध्ये कुठलंही धार्मिक कार्य करत नाही. पण धार्मिक कार्य करत नाहीत म्हणून काय तो कमी होत नाही. कारण काय होतं याच्यामध्ये पण देखील अत्यंत महत्वाचं असं कार्य केलं जातं ते म्हणजे आत्मोन्नतीचं कार्य केलं जातं. जीव हा ब्रह्माचाच अंश आहे पण या जीवाला केवळ मायेच्या मुळे आणि केवळ मायेच्या आवरणामुळे आणि मायेच्या मोहामुळेच त्याला ही जीवदशा प्राप्त झालेली आहे. त्याचा तो प्रत्यक्ष परमेश्वराचाच अंश आहे. जीवभूत सनातन हा तो सनातनच आहे पण केवळ मायेच्या मोहामुळे आणि याच्याच या परिणामामुळे त्याने जन्मदशा घेतलेली आहे. हे जन्म मरणाच्या चक्रात तो अडकलेला आहे आणि तो सोडवण्यासाठी दर 3 वर्षांनी भगवंत तुम्हाला एक संधी देत असतो. ती संधी म्हणजे हा अधिक मास आहे. त्याच्यामुळे या संधीचा सगळ्यांनी संसारिकांनी प्रपंचानी साधूंनी संन्याशांनी सिद्धांनी सगळ्यांनी अत्यंत उपयोग करून घेतला पाहिजे. कारण या महिन्याला प्रत्यक्ष भगवंताचं अधिष्ठान आहे. आपल्याकडे प्रत्येक तिथीला आपल्याकडे प्रत्येक महिन्याला एक देवता असते बरं. अधिष्ठाती देवता आहे. प्रत्येकाचं अधिष्ठान आहे. हे म्हणजे प्रतिपदेला आपल्याकडे अग्निदेवाचं अधिष्ठान आहे. म्हणजे प्रतिपदा या तिथीला अग्निदेव हा त्या तिथीचा अधिष्ठाता देव आहे. त्याच्यानंतर द्वितीयेला आपले ब्रह्माजी अधिष्ठाता देवता आहेत. त्याच्यानंतर जी तृतीय आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला कुबेर ही त्याची अधिष्ठाती देवता आहे. आपल्या चतुर्थीला आपले मंगलमूर्ती मोर्या हे त्याचे देवता आहेत. त्याचप्रमाणे पंचमीला नाग देवता ही त्यांची अधिष्ठाती देवता आहे. षष्टीला प्रत्यक्ष कार्तिकेय भगवान हे त्याचे अधिष्ठान देवता आहेत. सप्तमीला सूर्यदेव आहेत. अष्टमीला रुद्र आहे. तसं नवमीला दुर्गा माता आहे आणि दशमीला यमराज आहे. एकादशी द्वादशी या दोन्ही तिथलं विष्णूचं अधिष्ठान आहे आणि तर त्रयोदशीला कामदेवाचं अधिष्ठान तर चतुर्दशीला शिव, पौर्णिमेला चंद्रमा आणि अमावस्येला पितर. म्हणजे आपल्याकडे आपलं शास्त्र आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार प्रत्येक तिथी प्रत्येक नक्षत्र आपल्याकडे सगळ्यांना अधिष्ठान देवता. आपण जे 12 महिने म्हणतो आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ याला देखील अधिष्ठान आहे आणि त्या प्रत्येकाचे अधिष्ठान देवता आहेत. मग झालं असं की या सगळ्यांना देवता आहेत. मग आता हा जो मलमास येतो त्याची अधिष्ठान देवता येते. ह्याला तर कोणीच अधिष्ठान नाही. म्हणून याची जी अधिष्ठात्री देवता आहे ती विष्णूकडे गेली आणि रडू लागली. बरं की म्हणाली मला तर काहीच नाही. मला तुम्ही टाकूनच दिलं कारण माझ्या याच्यामध्ये कुठलं मंगल कार्यच होत नाही. म्हणून लोक मला हीन समजायला लागली. मला सगळे लोक
मला काय करायला लागली, लोक मला तुच्छ समजायला लागली. प्रत्यक्ष विष्णूच होते ते. आणि विष्णू म्हणाले, बाई तू अशी काळजी करू नकोस. याला जरी समजा कुठलंही संक्रमण होत नसेल, कुठली तिथी नक्षत्र नसेल, कुठले पुण्यकारक होत नसेल, तरी जीवाला आत्मोदशा प्राप्त करण्यासाठी, देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे प्रवास करण्यासाठी जो उत्तम कालावधी असेल, तो फक्त हाच कालावधी असेल. म्हणून याला मी स्वतः माझं नाव देतो. म्हणून त्यांनी पुरुषोत्तम मास असं नाव दिलेलं आहे. आपल्याकडे विष्णूची जी नावं आहेत ना, अच्युत आहे, माधव आहे, केशव आहे, ही जी सगळी नावं आहेत, या सगळ्यामध्ये सगळ्याला प्रत्येकाला अधिष्ठान आहे. तसंच या मलमासाला जे या विष्णूचं जे सर्वोच्च नाम आहे ते म्हणजे पुरुषोत्तम मास, म्हणजे पुरुषार्थ उत्तम असं मास आहे. तसं मी पिंडाला नाव देतो. आणि म्हणून प्रत्यक्ष विष्णूने त्याला हे नाव दिलेलं आहे. आणि ते आहे पुरुषोत्तम मास. बघा, आणि आता याचं जे वर्णन आहे, याचं वर्णन जे आहे ते याचं वर्णन स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे. याचं वर्णन आहे ते पद्म पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि पद्म पुराणामध्ये प्रत्यक्ष विष्णूने या देवतेला त्याची ग्वाही दिली की तू काळजी करू नको, हा जो मलमास आहे अत्यंत पुण्यकारक मानला जाईल. आणि याच्यामध्ये जो कोणी मनुष्य पुण्य करेल त्याला इतर काळी केलेल्या पुण्यापेक्षा 16 पट जास्त फळ मिळेल. घ्या बरं, लिहून घ्या बरं. आज 100 रुपये इन्व्हेस्ट केले तर पुढच्या याच्यात 1600 रुपये मिळणार आहेत. नाही बरं, इथे धनाचा व्यवहार नाही, इथे पुण्याचा व्यवहार आहे. त्याच्यामुळे इथे जे तुम्ही पुण्य कराल त्या पुण्याचं तुम्हाला फळ 16 पट मिळणार आहे. फक्त अट एकच आहे, एक कसं झालं पाहिजे, या महिन्यात केलेलं कर्म हे संपूर्णपणे निष्काम कर्म झालं पाहिजे. आली का गंमत? आपल्याला तर निष्काम काही करायची सवयच नाही. आपली सगळी कर्म बघा, आपली सगळी व्रत वैकल्य बघा, सगळ्या व्रत वैकल्याला फलश्रुती दिलेली आहे की नाही? हे केलं तर हे होईल, एकदा वाचलं तर हे, दोनदा वाचलं तर हे, तीनदा वाचलं तर हे. मग आपल्याला तर फलश्रुतीची सवय आहे. आणि समर्थ म्हणतात, मोक्षे विण फलश्रुती ती दुराशेची पोथी. कुठल्याही व्रताचं जर समजा तुम्हाला सांगता हवी असेल, फलश्रुती हवी असेल, तर मोक्ष पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, हीच भावना पाहिजे. आणि म्हणून आपल्याला हे जे कर्म, हा जो अधिक मास आहे, या अधिक मासामध्ये जे कर्म करायचंय ते निष्काम भावनेने करायचंय. एका वाक्यात सांगायचं तर इदम न मम, आतापर्यंत केलं ते माझ्या घरच्यासाठी केलं, माझ्यासाठी केलं, माझ्या बायकांसाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या नातेवाईकांसाठी प्रपंच केलं. मी म्हणता प्रपंचासाठी केलं. आता करायचंय ते केवळ भगवंतासाठीच करायचं. मी नाव का घेतो? भगवंता तुझ्यासाठीच नाव घेतो. बरं, मला काही नको, मला तुझी भक्ती पाहिजे, मला तुझीच आयुष्यभर, मला किती जन्म दे, मला किती अजून त्रास दे, पण मला तुझा विसर पडू देऊ नको. हेच मागणं या महिन्यामध्ये मागायचे. बरं, पण याच्यासाठी जे करायचे, आपण सगळेच साधना करतो, पूजा करतो, अर्चना करत असतो, पण एक माळ जास्त ओढायची. बरं, एक माळ जास्त ओढायची. म्हणजे माळ कुणासाठी ओढायचे? ते भगवंताच्या नावाने, भगवंतासाठी. आमचे समर्थ म्हणतात, भ्रमेणाहम भ्रमेण त्वम भ्रमेणोपासका जनः. खरं काय आहे? देवही भ्रम आहे, भक्तही भ्रम आहे, आणि उपासना करणारे हे जे जन आहेत तेही भ्रमच आहेत. हे कधी कळतं? जेव्हा देवाला देव होऊन बजावत, राम होऊन रामा पहावे, देव होऊन देवा बजावे, ही जेव्हा भावना आहे ना, तेव्हाच ही साधते, तेव्हा ऐक्य साधतं, तेव्हा अद्वैत साधतं. आणि जोपर्यंत नाही ना, तेव्हा द्वैतातच काम. आपण 3 वर्ष पूर्णपणे द्वैतातच करत असतो, सगळे सकाम उपासना सकाम करत असतो. हा एकच महिना असा आहे आपल्याला की जो निष्कामतेने करायचा आहे. आणि मग काय होणार आहे? तर प्रत्यक्ष भगवंत याच्यामध्ये अध्याय 7 पद्म पुराणात सांगतात. अध्याय 7 श्लोक ते काही दिलेले आहेत. अहमेते यथा लोके प्रथित पुरुषोत्तमः तथायमपि लोकेषु प्रथित पुरुषोत्तमः. म्हणजे भगवान म्हणतात, या सगळ्या त्रिखंडामध्ये ही सगळी 14 बोधनं, हे सगळे 21 सर्ग सप्त पाताळ, ह्याच्यामध्ये मला काय म्हणतात? मला पुरुषोत्तम म्हणतात. पुरुषोत्तम याने मी म्हणला जातो, त्याने मी नावाजला जातो ना, हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. तसंच या महिन्याला तू काळजी करू नकोस देवी,
या महिन्याला देखील पुरुषोत्तम मास म्हणून सगळ्या 12 मासांमध्ये श्रेष्ठ असा मास म्हणून हा गणला जाईल आणि त्याची कीर्ती अतुलनीय होईल. तथायमपि लोकेषु प्रथित पुरुषोत्तम, हा मास देखील पुरुषोत्तम मास म्हणून गणला जाईल. याचा मी स्वतः याचा अधिष्ठान देवता आहे. अस्मै समर्पिता सर्वे ये गुणा मयि संस्थिताः पुरुषोत्तमेति यत्राम प्रथितम लोकवेदयोः. हे पद्मपुराणातले श्लोक आहेत बरं. काय म्हणतात भगवान? भगवान म्हणतात माझे जितके म्हणून गुण आहेत. आता गीतेमध्ये दैवी गुण आपण मागे एकदा बघितले, 27 दैवी गुण आहेत आणि त्याच्यापेक्षाही ते भगवंत तर अनंत गुणातीत असा भगवंत आहे. पण त्याचे जे गुण आहेत ते माझे सगळे गुण मी या महिन्यामध्ये टाकत आहे. अस्मै समर्पिता सर्वे ये गुणा मयि संस्थिता पुरुषोत्तमेति यत्राम प्रथितम लोकवेदयोः. वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये, श्रुती, स्मृती, पुराण याच्यामध्ये जितके जितके म्हणून उत्तम असे गुण सांगितलेले आहेत ते सगळे सगळे मी या अधिक मासामध्ये टाकत आहे. आणि जो भाविक जो श्रद्धेसहित या माझं गुणगान करेल, माझ्या नावाचं उच्चारण करेल, त्याला हे गुण प्राप्त होतील. बरं, काय ग्वाही आहे भगवंताची, बाकी कुठेही अशी ग्वाही नाही. पण इथे याने तयार दिलेली आहे की अधिक महिन्यामध्ये जो माझं स्मरण करेल, माझं पुण्य स्मरण करेल, नाम संकीर्तन करेल, अर्चन करेल, माझं ध्यान करेल, जप करेल, त्याला माझे सगळेच्या सगळे गुण प्राप्त होतील. नंतर काय म्हणतात भगवान? भगवान म्हणतात जगत पूज्यो जगत वंद्यो मासोयम तु भविष्यति पूजकानां च सर्वेषा दुःख दारिद्र्य खंडना. तू काळजी करू नकोस म्हणाले की याच्यामध्ये हा जो महिना आहे हा जगत वंद्य होईल. सर्व जगांमध्ये, अखंड जगामध्ये जोपर्यंत युग चालू आहेत, जोपर्यंत ही सृष्टी आहे, सृष्टीचा क्रम आहे, तोपर्यंत हा मलमास, हा अधिक मास, हा पुरुषोत्तम मास हा जगत वंद्य होईल. हा पुरुषोत्तम मास जगत वंद्य होईल आणि याच्यामध्ये जगत पूजनीय होईल. सगळ्यात जास्त पूजा, सगळ्यात जास्त माझी आराधना, माझी उपासना याच महिन्यात होईल. हे मी तुला खात्रीने सांगतो, भविष्य देतो. आणि पुन्हा जो पूजकांना सर्वेशाम, जे या काळात माझी पूजा करतील, अर्चना करतील, त्यांचं दुःख आणि दारिद्र्याचं खंडन मी करीन. आपल्याला बरं वाटतं की नाही? असं काही बद्दल भगवंताने म्हणलं की आमच्या कामाचं बोल बाबा काय छान वाटतं की नाही? तर भगवंताने ग्वाहीच दिली की जो या काळामध्ये माझं पूजन करेल, भजन करेल, त्याचं दुःख आणि दारिद्र्याचं खंडन मी करणार आहे. त्यामुळे अधिक मासाचं महात्म्य असं आहे, तुम्ही एक जरी जपमाळ केलीत ना तरी त्याचं 1000 गुणा फळ आपल्याला मिळणार आहे. सर्व मासासका माश निष्कामोयम मया कृता मोक्षद सर्व लोकानां मत्तितोय मता कृतः. पण घालून ठेवली. काय अट घालून ठेवली? सर्व कामासास कामाश, माझे बाकीचे सगळे मास जे आहेत, 12 मासात जे आहेत ते सगळे 12च्या 12 मास ते माझे सकाम आहेत. म्हणजे तिथे केलेल्या प्रत्येकाला, प्रत्येक व्रताला फलश्रुती आहे, ते कामनेने केलेले आहेत. कामने सहित. आणि समर्थ म्हणतातच लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडती. फक्त जप घेऊन बस म्हणलं, तुझ्या आत्मोन्नतीवर म्हणलं तर अजिबात कुणाला पटत नाही. सांगितलं असं असं पूजा कर, असं असं कर आणि रात्री 12 वाजता या पिंपळाला उलट्या फेरा मार, तिकडे करतील, पैसा मिळेल. लोक लगेच धावायला जातात. लगेच त्याचं खरं खोटं बघत नाही. उलट कर तलट कर म्हणलं की लगेच त्याच्या, कारण कामना माणसाला इतकी आहे की त्याच्यावर राहतात. पण तू बाबा एका जागी बसून काही न करावे म्हणतात ना, हाईच बैसोनी करा एक चित्त आवडी भगवंता आळवावा, हेच या महिन्यामध्ये करायचं आहे. कुठे जायचं नाही, पण ते हे करायचं. हे कर म्हणले की लोकांना त्रास नको वाटतं, कारण लोक कामनेच्या व्रताला जमून पडतील. म्हणून इथे प्रत्यक्ष भगवंत म्हणतात पद्मपुराणात, सर्व मासास कामाश्च निष्कामोयम मया कृता. हा मास मात्र निष्कामतेने करायचा मास आहे. त्याच्यामुळे अधिक मासात जे काही कराल त्यावेळेला भावना ही इदम न मम हीच भावना हवी. त्याचा इतका जरी अहंकार मनामध्ये शिरला तरी त्या केलेल्यावर पाणी फिरणारे. बरोबर, कारण ही सगळी सेवा अधिक मासातली निष्काम सेवा आहे. आपल्याला भगवंत जोडायचा आहे आणि भगवंत जोडायचा असेल तर
मनात काही काम नाही ठेवत. अहो जो चराचराला व्याप्त आहे, ज्याने या संपूर्ण या त्रिखंडामध्ये ज्याचं राज्य आहे, अहो वाळलेलं पान देखील त्याच्या मर्जीशी हरत नाही, तो तुमच्या मनातले सूक्ष्म अंतरंग जाणत नाही का? तुमचं दुःख दारिद्र्य जाणणार नाही का? मग आपल्याला त्याला त्याच समर्पित करायचंय. बाबा तूच बघ, आता तूच सांभाळ, फक्त एक कर, माझ्या सतत तुझ्या चरणाशी मध्ये अखंड भक्ती माझ्याकडून होते. निष्कामतेने या काळामध्ये भगवंताला भजायचं आहे. काम सर्व कामो वा योधी मासम प्रपुज्येत कर्मणी भस्मसात कृत्वा मामे वैश्यत्य संशयम. अकाम काम करा, सकाम करा, कामने सहित करा, निष्काम काम करा. याच्या जे तुम्ही काम कराल त्याने मी तुला ग्वाही देतो म्हणाले देवी. तू काळजी करू नको, तुझे सगळे कर्म जे आहेत ती भस्मसात होतील. काय सिद्धांत आहे बरं, त्याचं महत्व पद्मपुराण इतकं प्रचंड सांगितलेलं आहे. हे बघा, आपण मागे कर्म सिद्धांतावरती ऐकलेलंच आहे. कर्म सिद्धांत असा, सकाम कर्म करा, सत्कर्म करा, दुष्कर्म कर्म तुम्हाला याच जन्मी तुम्हाला भोगायचं आहे. ती भोगल्या वाचून काही सुटत नाही. पण तुम्ही वाईट कर्म केलं असेल तरी भोगायचं आहे, आणि सत्कर्माचा अहंकार झाला असेल तरी भोगायचं आहे. तुमचा जन्मच हा जो झालेला आहे, तो कुठल्या तरी तुमच्या मागच्या जन्मातली कर्म उरलेली आहेत, त्याच्यासाठी हा जन्म तुमचा झालेला आहे. म्हणून जर तुमचा जन्म तसा झाला आहे तर ती कर्म भोगलीच पाहिजेत. आणि आपली नित्य नियमित कर्म आपण बघतो, नित्य कर्म आपण भोगून संपवतो, नैमित्तिक कर्म आपण भोगून संपतो. संपत कुठली नाहीत कर्म, ते आपलं प्रारब्ध आपलं संपत नाही, संचित कर्म आपली संपत नाही. आणि कधी कुठलं कर्म प्रारब्ध कर्म म्हणून उभं टाकेल हे माहित नाही. त्याच्यामुळे जर या मोक्ष मिळवायचा असेल, उद्धार व्हायचा असेल, सगळ्यात मोकळं व्हायचं असेल तर एकच आहे, या महिन्यामध्ये जास्त उपासना करावं लागेल. त्यावेळी प्रत्यक्ष भगवंताने ग्वाही दिलेली आहे, याची ग्वाही दिलेली आहे की सकाम कर्म करा, अकाम करा, निष्काम करा, पण सगळी कर्म तुमची या महिन्यात केलेल्या उपासनेने, नाम जपाने तुमची कर्म भस्मसात करील. एवढी मोठी ग्वाही बरोबर, कर्म भस्मसात करील. समर्थ म्हणतात, येण्याची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे. या महिन्यामध्ये काम करताना, कर्म करताना हाच भाव मनात पाहिजे बरं, की मला याच जन्मामध्ये मोक्ष हवाय, मला नको पुढचा जन्म. आता जन्म मरणाच्या दुःखात मला नाहीच करायचं. मग आपल्याला पुनरपी जननम, पुनरपी मरणम, जननी जठरे शयनम हे चालूच राहणार. आपण किती मागे आवर्तन केली, किती पुढे होणार. आता नाही करायचं. येण्याची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे. आणि संसारी होई जे निराळे व्हायचं असेल तर आपल्याला आपले कर्म भस्मसात करायचे. कर्माचे किती डोंगर साठले तो. अहो वाल्या कोळीचे 7 रांजण भरले होते पापाचे. आपले तेवढे नाही, पण वाल्या कोळीचे रांजण 7 पापाचे भरले होते. पण ते 7 रांजण पापाचे केवळ जो एकदा तो बसला दटून त्या भूमीवरती आणि त्याने जे राम नाम जपाचं चालू केलं, त्या राम नामाच्या जपाने त्याचे पापाचे डोंगर सगळे, त्याचे सगळे कर्माचे डोंगर भस्मसात झाले हो. आणि कर्म जोपर्यंत भस्मसात होत नाही तोपर्यंत तुम्हाला जन्म आहे, मृत्यू आहे, आणि हे संसार चक्र आहे. अहो एखाद्या मिठाईचा तुकडा खायची जरी वासना आपल्या मनामध्ये शिल्लक राहिलं तरी पुनर्जन्म नाही. म्हणून म्हणतात ना की बाबा देवाला काय मागावं, देवाला मागावं की बाई देहांते तव सानिध्यम देही मे परमेश्वर, की बाबा देहाचा अंत जेव्हा येईल ना तेव्हा तुझं सानिध्य, तुझं नाव तोंडी पाहिजे, तुझं रूप तोंडी पाहिजे. तुम्हाला सांगा 70 वर्षात 75 वर्षात ते नाव तोंडात आलं नाही तर 76व्या वर्षी काय एकदम चुकून येणार आहे का नाव? कधीच येणार. जर आपण कधी त्याचं नाव आयुष्यात कधी घेतलं नाही तर 76व्या वर्षी त्याचं नाव कसं येईल? मग तो कसं तुम्हाला सोडवेल, कशी मुक्ती देईल? अंतिमती सोगती असं म्हणतात ना. मग अंतिमती येण्यासाठी आयुष्यभर त्याचं नाव घेतलं पाहिजे हो. तेव्हा अंती शेवटच्या क्षणी ती मती जागृत होईल आणि त्याचं नाव मुखात होईल. त्याच्यामुळे एवढासा मिठाईचा तुकडा खायची वासना जरी शेवटच्या क्षणी मनात राहिली तरी देखील जन्म आहे. अजून किती जन्म येणार? कर्मयोगे सकळ मिळाली ती एके स्थळी जन्माची आली, तू कैसी आपुली मानली पडत मूर्खा. समर्थ म्हणतात, अरे प्रपंच 3 वर्ष केलातच ना, की तुझे आई वडील, भाऊ बहीण, काका काकू, मामा मामी, भाचे भाच्या, तुझे मित्र मैत्रिणी हे सगळे कर्मयोगानेच मिळालेले आहेत. काहीतरी तुमचं पूर्वजन्मीचं कर्मानुबंधान आहे.
तुमचा ऋणानुबंध आहे म्हणून जन्म आहे, ते तुझी नाहीत बरं. आता तुला त्या परमेश्वराची आस लागली पाहिजे, तुला ओढ लागली पाहिजे. म्हणून इथे त्यांनी ग्वाही दिलेली आहे, अकाम सर्व कामो वा योधीमास प्रपूज्येत. जो अकाम असो किंवा सकाम असो निष्काम असो, तुम्ही या महिन्यामध्ये जो याचं पूजन करेल, कर्मणी भस्मसात कृत्वा मामे वैश्यते संशय, त्याचा संशय जळू नको की मी त्याला त्याची कर्म सगळी भस्मसात करून टाकील. याच्या उपर दुसरी हे नाही बरं, कुठली ग्वाही. येनाह मर्चितो भक्त्या मासेस्मिन् पुरुषोत्तमे धनपुत्र सुखम भुक्त्वा पश्चात लोक वासभात. केवढी ग्वाही आहे बघा, की सगळ्यात श्रेष्ठ वास कुठला? वैकुंठवास श्रेष्ठ, स्वर्गवास श्रेष्ठ का आपला पृथ्वीवास श्रेष्ठ? आपण पृथ्वीवर तर राहतोच, आपल्याला माहिती आहे आपण इथे किती सुखी होत की नाही. एक प्रत्येकाला वाटतं सद्गती मिळाली, माणूस गेला की म्हणतो सद्गती मिळावी, पण सद्गतीपेक्षाही चांगला वास कुठला असेल तर वैकुंठाचाही अजून उत्तर उच्चीचा एक वास आहे, तो म्हणजे गोलोकवास. गोलोकवास जिथे प्रत्यक्ष कृष्ण राहत असतात आणि आपल्या सख्या सवंगड्यासह आपल्या गोप गोपिकांसह तिथे राहतात आणि तिथे अत्यंत आनंद असा आहे, तिथून माणूस पदच्युत होत नाही असं म्हणतात. आणि म्हणून भगवान या पद्मपुराणामध्ये स्वतः ग्वाही देतात की या येनाहम अर्चितो भक्त्या, या मासामध्ये या पुरुषोत्तमामध्ये माझं जो भक्तिपूर्वक जो माझं पूजन करेल, माझं भक्तिपूर्वक जो माझी आराधना करेल, नाम संकीर्तन करेल, त्याला मी धनपुत्र सुखम भुक्त्वा, म्हणजे या लौकिकातलं तर धन पुत्र आणि सुखम हे त्याला मी देईनच, पण पश्चात गोलोक वासभात, पण त्याच्या पश्चात त्याच्या मृत्यूनंतर देह पडल्यानंतर त्याला माझ्या वासामध्ये म्हणजे गोलोक वासामध्ये मी त्याला स्थान देईल. केवढं महात्म्य बरं. प्रत्यक्ष भगवंत आपल्याला म्हणणार आहेत बरं. आपण भगवंताला आपला माझा राम माझा कृष्ण म्हणणं वेगळं आणि कृष्णाने आपल्याला माझा विवेक म्हणणं वेगळं नाही. ही आपुलकी वेगळी आहोत. त्या परमेश्वराने एकदा आपलं म्हणलं, सद्गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, एकदा तू मला आपलं म्हण बरं. आमच्या समर्थांनी करुणाष्टकात हेच सांगितलंय की मला सगळ्या जगाचा कंटाळा आला, मला जगाचा वीट आला, पण रामा तू मला माझं आपलं म्हण, तू मला सोडू नको. समर्थामध्ये सांडी माझी नसावी अशी समर्थाने म्हटले, सदा सर्वदा भक्त चिंता असावी. आणि नंतर पुढे समर्थ म्हणतात की म्हणजे उदंड भक्त तुम्हाला आम्हाला कोण देवा रामा, अरे तुला तर लाखोन कोटीने भक्त आम्हाला कोण विचारणार, म्हणून तू मात्र आम्हाला विचार आणि तू मात्र आम्हाला आमचा म्हण. म्हणून या मासामध्ये जो कार्य होईल त्या कार्यामध्ये धनपुत्र सुखम भुक्त्वा, म्हणजे लौकिकातलं तुम्हाला तुम्ही नाही मागा तरी तुमचं सगळं कल्याण करून देणार आहे. आपण मागून मागून किती मागणार हो? 10 ग्राम तोळो, एक दोन तोळो सोनं, 1-2-4 गाड्या, काय मागणार? आपली मागण्याची तरी किती, म्हणजे शेवटी याचकाला देखील किती आहे आणि त्याची देणाऱ्याची जोडी किती आहे. देणाऱ्याचे हात हजारो, फाटकी माझी जोडी असं म्हणतात ना, ती अशीच आहे की बाबा देणाऱ्याची इतकी दानत आहे त्यामुळे आपण मागून मागून ती आपल्या बुद्धीची झेपच कितीपर्यंत जाणार. आमच्या गोंदवलेकर महाराज म्हणतात ना, अहो तुम्ही काय मागाल मागून मागून, हिरं जिरं कडीपत्ता मोरी हेच ना, अहो मी सोनं द्यायला बसलोय तुम्हाला. आणि खरंच आहे की आपल्याला आपलं श्रेयस आणि प्रेयस कळत नसतं, पण सद्गुरूला ते कळत असतं. म्हणून या मासामध्ये प्रत्यक्ष भगवंत ग्वाही देत आहेत की तुला जे न मागशील ते मी तुला देणार आहे, तुला धन देणार आहे, पुत्र देणार आहे, सुख सगळं देणार आहे. एवढी मोठी ग्वाही आहे ना, सुख देणार आहे. अहो माणूस सगळं असूनही सुखी असत नाही, पण त्याची ग्वाही पण देतो की समाधान आणि सुखमित्र देणार आहे, पण त्याबरोबर पश्चात त्याच्यानंतर मी तुला माझ्या जवळ स्थान देणार आहे. याच्यासारखी दुसरी ग्वाही नाही. म्हणून आपण या मासामध्ये इतकं तन्मयतेने देवाचं करावं, इतकं तन्मयतेने करावं. सारं जग एकीकडे आणि तो भगवंत एकीकडे. भगवंत नित्य अनुसंधानात राहायचं त्या भगवंतासाठी, ह्याच्यासाठी की एक क्षण देखील वाया घालू नये बरं. तर या सगळ्या हा जो महिना आहे अधिक मास, या अधिक महिन्यामध्ये त्या भगवंताचं अधिष्ठान आहे आणि त्याच्या क्षणाक्षणावर अष्टोप्रहर त्याचं नाम संकीर्तन करावं. जनाने मनाने तपाने धनाने जसं होईल त्याचं करावं. हा देह 1 महिना फक्त त्याच्यासाठी घालवायचा आहे. 3 महिने 3 वर्ष तर आपण करतो, 3 महिन्यानंतर येणारा अधिक वार. म्हणून आपण
आपण सतत घालावा आहे. एवढं सुंदर सुंदर त्याने सांगितलंय आणि पद्म पुराणामध्ये त्याची फार छान कहाणी आलेली आहे. आता पद्म पुराण म्हणजे याला पुरुषोत्तम मास कसं पडलंय म्हणतात, पण ह्याची जी गोष्ट आहे ती सूत गोसावींनी पद्म पुराणामध्ये नैमिषारण्यातल्या मुलीला सांगितली. आणि नैमिषारण्यातले मुनी म्हणतात, सूत गोसावी म्हणतात, मला व्यासांनी ही गोष्ट सांगितली, त्याचं मला महत्व सांगितलं या पुरुषोत्तम मासाचं. आणि व्यास मुनी म्हणतात की जेव्हा प्रत्यक्ष नरनारायणांनी हे जेव्हा नारद मुनींना ही कथा सांगितली, की नारद मुनींच्याकडनंही माझ्याकडे कथा आलेली आहे. झालं असं की आता कथा काय आहे की ज्यावेळेला पांडव जे आहेत ते पांडव ज्या वेळेला ते त्यांच्या वनवासात होते तेव्हा ते काम्यक वनामध्ये होते आणि काम्यक वनामध्ये ते द्यूत क्रीडेमध्ये हरले. काही ते अत्यंत वाईट परिस्थिती झाली त्यांच्यावरती, अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली. इकडे वस्त्रहरण झालं द्रौपदीचं, अत्यंत वाईट घटना झाल्या. आणि म्हणून काम्यक वनामध्ये असताना ते अत्यंत रागाने कृष्ण आलेले आहेत. आणि त्या कृष्ण येऊन त्यांना म्हणतात की असं कसं झालं माझ्या भक्तांच्या बाबतीत. अत्यंत क्रोधित असे कृष्ण होते आणि ते म्हणाले मी आता हे करतो ते करतो. पण शेवटी धर्मराज म्हणाले महाराज आता शांत व्हा, आता झालंय पण आम्हाला हे कशामुळे झालंय सांगा आणि आम्ही आता काय करावं नाही आम्हाला सांगा. आम्ही काय केलं म्हणजे आम्ही याच्यामधनं पार पडू. त्यावेळेला हे पुरुषोत्तम मासाचं मत श्रीकृष्णाने या पाचही पांडवांना सांगितलेलं आहे आणि त्याने हे सांगितलं की तुम्ही या व्रताचा तुम्ही हे केलेलं आहे, हे व्रत तुम्ही पालन केलं नाही म्हणून तुमच्यावरती ही वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे हे या व्रताचं तुम्ही अत्यंत निष्ठेने पालन करायला पाहिजे आणि तुम्ही जर या व्रताचं पालन केलं असतं तर आज तुमच्यावरती ही वेळ आली. आता द्रौपदी तिथे होती. आता द्रौपदी म्हणते माझी काय चूक, हे माझी काय चूक होती म्हणजे यांचं ठीक आहे तर माझं काय झालं. त्यावेळेला श्रीकृष्णाने द्रौपदीला तिचा पूर्वजन्म आठवून दिला की बाई तू एका मेधावी ऋषींची तू मुलगी होती आणि अत्यंत स्वरूप आणि सुंदर अशी कन्या होतीस. पण दुर्दैवाने काय झालं तुझी आई अत्यंत लहानपणीच वारून गेली. म्हणजे ती अत्यंत लहानपणी तिला देवाज्ञा झाली आणि हे ऋषी जे होते मेधावी ऋषी ते अत्यंत धर्मपरायण आणि सतत आत्मानंदाला थाळणारे असे अत्यंत प्रगाढ ज्ञानी असे ते ऋषी होते. पण ही मुलगी जी होती तिची आई लहानपणी तिची आई मारून गेलेली, तिची आई मरून गेली. मग आता ही मोठी ही मुलगी होत गेली. पण मोठी होत गेल्यानंतर असं झालं की त्या मुलीचे वडील देखील म्हणजे हे मेधावी ऋषी देखील थोड्या अंतराने थोड्या कालावधीने त्यांचंही देहावसान झालं. मग आता या मुलीला प्रश्न पडला तर माझं लग्न कसं व्हायचं, माझं लग्न कसं व्हायचं. आणि लग्न कसं व्हायचं म्हणता की तिने काय केलं तर ती एकदम घाबरली आणि तिने शिवाची आराधना चालू केली. प्रत्यक्ष शिव तिच्यापासून हे झाले प्रकट झालेले आहेत आणि शिव तर आशुतोष आहेत. आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे संतुष्ट देणारे, अत्यंत लवकर संतोष देणारे, अत्यंत लवकर होणारे प्रसन्न होणारे कुठले देव असतील ते आपले शिव भगवान. मग शिव भगवान तिथे प्रकट झाले आणि शिवाने तिला वर मागितलं सांगितले. पण इतक्या लवकर प्रसन्न झाल्यावरती ते त्यांचं रूप बघून ती घाबरली आणि तिने पटापट वर मागितले मला पती हवाय, मला पती हवाय, मला पती हवाय. तिच्या वेळेला 5 वेळा तोंडात तिचा पती हवाय गेलं आणि त्याच वेळेला काय केलं की तिने 5 वेळा मागितल्यावरती शिव महाराजांनी स्वतःच तू म्हणलं आणि त्याप्रमाणे तिला 5 वरांची तिथे हे झाली, तिथे प्राप्ती झाली. अशी ती सगळी कथा आहे. त्याच्यामध्ये नैमिषारण्यातली ती कथा आहे. आणि त्यावेळेला दुर्वास ऋषींनी हे एकदा ते तिला भेटायला आले असताना की दुर्वास ऋषींनी तिला हे व्रत करायला सांगितलं. या व्रताची तिने अवहेलना केली. ती म्हणाली मला काय माहिती नाही 12 मासाचं असतं, मी एवढी तर साक्षी करत असते, मला काय याचा तुमचा विश्वास नाही. अर्थात दुर्वास ऋषी आहे ते मुळातच क्रोधिष्ठ आणि तरी त्यांनी राग शांत केला. पण या मुलीची आई पण गेलेली होती, वडीलही गेलेले होते. पण ते तिला म्हणाले मुली तू आता माझा अपमान केला असतो ठीक आहे, तो मी एक वेळा मान्य करून घेईन, पण या पुरुषोत्तम मासाचा तो अपमान केलेला आहे, त्याच्यामुळे त्याच याचं तुला दुःख आहे ते भोगावं लागणार आहे. आणि म्हणून तिला या जन्मामध्ये हे जे दुःख तिच्या वाटेला आलं त्याचा तो परिणाम होता.
माझा अपमान मी सहन करी, अशी ती कथा आलेली. पुरुषोत्तम मासाचं महत्व हे श्रीकृष्णाने ही कथा पांडवांना सांगितलेली आहे. ही कथा नरनारायणांनी ही नारद मुनींना सांगितलेली आहे. असं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. या पुरुषोत्तम मासाचं आपल्याला नरसिंह पुराणामध्ये देखील याचा उल्लेख येतो की नरसिंह पुराणामध्ये यांनी हिरण्यकश्यपूने जे अनेक वर मागितले होते भगवानांना, त्याच्यात एक वर असा पण होता ना, म्हणजे त्यांनी सकाळी नाही, संध्याकाळी नाही, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, वरून नाही, खालून नाही, असं कुठेही मला मृत्यू येऊ नये असं जे म्हणलं होतं, त्याच्यात अजून एक त्यांनी व्रत त्यांनी वर असा मागून घेतला होता की मला भगवान तुम्ही जे 12 जे हे केलेले आहेत, 12 मास केलेले आहेत, त्या 12 मासामध्ये मला कधी मृत्यू येता कामा नये. आणि म्हणून बरोबर की ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेचा अधिक महिना होता, तो पुरुषोत्तम मास होता. त्या पुरुषोत्तम मासामध्ये देखील ही घटना झालेली आहे. त्याच्यामुळे या पुरुषोत्तम मासाचा उल्लेख की स्कंद पुराणात आहे, पद्म पुराणात आहे आणि नरसिंह पुराणामध्ये देखील आहे. अजून एक कथा सांगितली जाते की आपल्याला अंबरीश राजाची कथा माहितीच आहे. अंबरीश राजा विष्णू भक्त होता आणि या अंबरीश ऋषींना हे करण्यासाठी, आपला भक्ताभिमानी असा असण्यासाठी की जेव्हा दुर्वासाने त्याचा अपमान केला आणि त्याला शाप दिला, तेव्हा विष्णूने आपलं सुदर्शन चक्र त्याच्यावरती सोडलं आणि त्या सुदर्शन चक्रापासून रक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष दुर्वास मुनी त्या विष्णूला शरण गेले. पण विष्णू म्हणाला, नाही बाबा, माझा अपमान असतो तर मी शरण केलं असतं, तुम्हाला माफही केलं असतं, पण माझा भक्ताभिमानी मी आहे. जसे सद्गुरू हे शिष्याभिमानी असतात तसं देव हा भक्ताभिमानी असतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तू अंबरीश राजाला शरण जा आणि अंबरीश राजालाच हे करण. त्याप्रमाणे अंबरीश राजाने देखील दुर्वास मुनींना या पुरुषोत्तम मासाचीच महती सांगितली आणि या पुरुषोत्तम मासामध्ये तुम्ही जास्तीत जास्त विष्णूचे स्मरण करा, त्याने तुमचं हे जे भय तुमच्या मागे लागलेलं आहे, हे जे सुदर्शन चक्र मागे लागलेले आहे, त्यापासून तुमची सुटका होईल. असं पौराणिक असं महत्वाचं आहे. अत्यंत अत्यंत सुंदर असा हा महिना आहे. एक क्षण देखील वाया घालू नये. कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये आपण हे करता कामा नये. आपल्याकडनं जितकं जास्त शक्य होईल शरीराने, मनाने, धनाने या सगळ्या गोष्टीचा आपण तिथे विष्णूचं नाम घेतलं पाहिजे. आता या महिन्यामध्ये काय करायचं, असं म्हणतात की 33 गोष्टी आपण त्यावेळेला केलं. त्याचं खूप महत्वच आहे. जपाचं आहे, दानाचं आहे, स्थानाचं आहे, अनेक गोष्टींचं महत्व आहे. त्याच्यामध्ये 33 गोष्टींचं महत्व काय, एक तर 33 महिन्यांनी येणारा हा महिना आहे. सेकंडली त्याच्यामध्ये 33 जे देव आहेत, आपले 33 कोटी देव आहेत. तर आता 33च आकडा का बरं, तर आपल्याकडे 12 आदित्य आहेत, 12 सूर्य आहेत, 11 रुद्र आहेत, 8 वसू आहेत आणि 2 अश्विनी कुमार. आपल्या सगळ्यामध्ये हे जे देवदेवता आहेत त्याच्यामध्ये 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसू आणि 2 अश्विनी कुमार यांना आपण तिथे यांचं पूजन म्हणून, यांचं स्मरण म्हणून 33 अपूप म्हणजे 33 अनारसे, 33 बत्तासे किंवा 33 सच्छिद्र असायचं दान केलं जातं. आता काय काय करावं, आता ह्याच्यासाठी देखील 33 नियम पाळायचे त्यांनी सांगितलेले आहेत. आपण थोडेसे बघूयात, वेळ आपल्याकडे थोडा आहे, पण जे अत्यंत महत्वाचे नियम आहेत ते आपण हे बघूयात. एक म्हणजे हरिनामाचा जप करायचा आहे, जेवढं जमेल तेवढं संकीर्तन करायचं आहे. नंतर व्रतस्थ राहायचं आहे, की म्हणजे काय, एक कुठलं तरी व्रत पाळा, ते त्या 30 दिवसामध्ये अत्यंत निष्ठेने पाळा. मग एक गुप्त राहणं असेल, एक वाढीचं जेवण असेल, किंवा की बाबा एखादा नियम केला कुठे, मी गादीवर झोपणार नाही, भूमिशयन असेल, तर एक कुठलं तरी व्रत पाळायचं आहे. आपल्या तीर्थक्षेत्रांना आपण भेटी द्यायची, जेवढं शक्य होईल तेवढं जायचंय, तीर्थक्षेत्रात जायचंय, स्नान करायचं आहे, दान करायचं आहे. तर आता इथे दानालाही खूप महत्वाचं आहे बरं. दान हे या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं सांगितलंय. त्याचं कारण असं की दानावर या सगळे हे जे 33 काम आहेत ना, हे जे 33 कार्य सांगितले, त्या 33 कार्यामध्ये माणसाची देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी वाढावी हाच उद्देश आहे. आता आपण दानाच घेऊया. दान कसं असावं, तर शास्त्र सांगतं दान सत्पात्री असावं. म्हणजे आपल्या घरातली नको ती गोष्ट दुसऱ्याला द्यावी याला दान म्हणत नाही बरं. माझ्या मामाच्या भाचीच्या पुतणीच्या लग्नात आलेली मला साडी मी दान म्हणून दिली तर ते दान होईल का, असं दान नसावं. त्या दानामध्ये भाव असा असावा की जी मला आवडणारी गोष्ट, जसं माझ्यासाठी एखादी गोष्ट मूल्यवान आहे तर ती मी त्याला द्यावी. त्या गोष्टीमध्ये काय होतं,
एकतर माणसाचा संघ सुटतो. फार अवघड आहे बरं. अहो आपल्याकडचं आवडतं पेन लोकांना देत नाहीत. पेन, साधं पेन लोकांना देत नाहीत. किंवा एखादी साडी जरी आपण दिली तरी 4 दिवसांनी मला परत नाही दिली. एखादं भांडं जरी आपण दुधाचं शिजारणीला दिलं तरी 4 दिवसांनी तिच्याकडनं घेऊन आणतो. इतक्या आपल्या वस्तूंमध्ये आपली आसक्ती असते. हे सगळ्यांचंच आहे बरं, मी कुणा वैयक्तिक म्हणत नाही. सगळ्यांची आपली आसक्ती आपण ज्या गोष्टी गोळा केलेल्या असतात त्याच्यात असते. आणि हे सुटावं ही आसक्ती, हा संघ सुटावा. कारण या काळाचा महिमा तसा आहे, त्याचा संघ सुटला पाहिजे बरं. जे ज्याकडून तुम्ही अडकलेला ते तुम्हाला बंधनकारक आहे. म्हणून दान असं करावं की ते तुमचं इदम न मम या भावनेने दान करावं. तर दान कुणाला करावं? अत्री व्यक्तीला दान करावं. जो योग्य असेल, जो ज्ञानी असेल, जो ज्ञान जाणणारा असेल, अशा माणसाला दान करावं. आणि त्या माणसाला त्याची किंमत असावी. अहो हल्ली भिकाऱ्याला 10 रुपये दिले तर फेकून देतो, नाही म्हणतो 20 रुपयाची नोट टाका म्हणतो. अशा माणसाला दान देण्यात अर्थ आहे का सांगा? त्यामुळे दान हा शब्द फार फार महत्वाचा आहे. दान म्हणजे आपल्याकडचं देऊन टाकणं पण नाही किंवा कुणाला तरी देऊन टाकणं पण नाही. दान हे नेहमी संकल्पपूर्वक दान देतं. कुठलंही दान असू दे. मग आपण शनीसाठी कुठल्याही ग्रह बदलासाठी दान देऊ किंवा एखाद्या गोष्टीसाठी दान देऊ, तसं हे दान देखील संकल्पपूर्वक दान द्यावं की माझ्याकडून या व्यक्तीला दान द्यावं म्हणजे माझी आतली आसक्ती सुटावी. परमेश्वरा माझी आसक्ती कमी यावी. दुसरं असं दानाचा अहंकार नको. माणसाला फार अहंकार येतो बरं, फार अहंकार येतो. आणि अहंकाराचा पेपर किंवा परमार्थामध्ये इतका अवघड आहे की एक वेळ माणूस जग जिंकेल, एव्हरेस्ट जिंकेल, पण परमार्थाचा पेपर सोडवणं, अहंकाराचा पेपर सोडवणं फार अवघड आहे. अत्यंत सूक्ष्मतेने माणसाच्या मनात अहंकार येतो आणि तो अहंकार दानामध्ये नसावा. मी देतोय अशी भावना नसावी. या महिन्यामध्ये म्हटलं ना, जे जे कराल ते माझ्याकडून कोणतरी करून घेते ही भावना ठेवावी. अहो समर्थ म्हणतात, तुझं नवे शरीर आहे ते इतरांचा विचार कोण करी. आणि तुझं शरीर स्वतःच नाही, कसला अहंकार घेऊन बसलात. म्हणून जे काही दान कराल, एखाद्या ज्ञानी माणसाला द्या, विचारवंताला द्या, कीर्तनकाराला द्या, कुणाला प्रवचन करायला द्या, कुणाला साधूला द्या, संन्यासाला द्या, ज्योतिषाला द्या, एखाद्या वेद पाठशाळेमुळे द्या, कुणालाही दान द्या. पण दान बघून द्या, दान माणसाला द्या आणि अहंकार रहित दान द्या. आता जलदान आहे, गोदान आहे, धनदान आहे, वस्त्रदान आहे, अन्नदान आहे, अजून अनेक प्रकारचं हे आहे, दान आहे. ज्या ठिकाणी दानाचं महत्व असं आहे. दीपदान आहे, दीपदानाचं महत्व आहे. आणि दीपदानाचंही महत्व याचं आहे की दीपदानाने तुमच्या मनामध्ये मनातला अहंकार जाऊन आपल्या मनामध्ये दीपाचा प्रकाश, आत्मतत्वाचा प्रकाश उमटावा म्हणून दीपदान करावं. म्हणून आपल्याकडे दीपदानाची अत्यंत सुंदर अशी पद्धत आहे. दीपदान करावं. नंतर काय करावं? अखंडित अध्यात्म करणे श्रवण भक्ती करावी. नित्य श्रवणामध्ये राहावं किंवा एकमुक्त राहावं आणि एका पदार्थाचा त्याग करू शकतो. आता हे सगळं आहे ना, हे सगळं जे शक्य होईल ते करावं बरं. शास्त्र भरपूर सांगतं, पण प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगळी असते. कोण आजारी असतं, कुणाला काय जमतं, कुणाला काही जमत नाही. आपली आर्थिक, सामाजिक, मानसिक, कौटुंबिक सगळ्या परिस्थिती बघून या गोष्टी कराव्यात. हे लक्षात ठेवा. भगवंत भावाचा भुकेला आणि भाव पाहून भुलला. प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेलं आहे, नाहम वसामी वैकुंठे नाहम योगिनां हृदयास्थिता मम भक्त यत्र गायन्ति तत्र नितिष्ठतु नारदः. यातलं एक जरी गोष्ट जमली तरी तुम्हाला ती भगवंताला आवडणार आहे. तर जे जमेल ते करा, पण याच्यामधलं नक्की करा. वेळ वाया घालू नका. शक्य असेल ते करा. आपल्या मनामध्ये थोडासा आलस्य असो, थोडीशी संशय असतो, थोडासा भ्रम असतो, काय होणार आहे, दर 3 महिन्याने, दर 3 वर्षाने देतो, तसा कुठलाही भ्रम मनात ठेवू नका. अत्यंत निष्ठेने जे शक्य होईल ते करा. काय करू शकता? एकभुक्त राहू शकता, भूमिशयन करू शकता, एका पदार्थाचा त्याग करू शकता, ब्राह्मण भोजन करू शकता, संत सेवा करू शकता. संत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतात ना. अहो संतांचे पाय लागणं, संतांचे विचार ऐकणं, संतांचा एक क्षणाचा स्पर्श तुमचं आयुष्य बदलू शकतो. आहे की नाही? आज आपण नित्य नेमाने श्रवण करतोय की नाही? 7 वर्ष झाले आपण या माध्यमातून श्रवण करतोय. तर मला सांगा, एखादा तरी विचार, एखादा तरी प्रवचनकाराचा मनाला पटतो की नाही? तो मनात घुसतो की नाही?
तो एक शलाका, ती किरण एक शलाका तुमचं आयुष्य उजळून टाकणारी असते. अहो, स्फोट व्हायला काही मोठा स्फोट व्हायला मोठा बॉम्ब लागत नाही. एक छोटीशी चिंगारी किंवा एक छोटीशी ठिणगी देखील कारणीभूत आहे. आत्मत्वाचा प्रकाशायला देखील ती एक शलाका, विचार शलाका तुमचं जीवन परिवर्तित करून टाकते. म्हणून संत सेवा करा, संतांना घरी बोलवा, संतांना दान द्या, संतांची सेवा करा, संतांच्या सहवासात राहा, रोज सेवा करा. गायीच्या सहवासात विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, व्यंकटेश नामात म्हणू शकता, किंवा गीतेचा 15वा अध्याय म्हणू शकता. गीताचा 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योग नावाने प्रसिद्ध आहे. आणि या योगामध्ये भगवंताने आपली सगळी वर्णन केली की मी कसा आहे. आणि या महिन्यात मगाशी बघितलं त्याने ग्वाहीच दिलेली आहे की माझे सर्व गुण मी या महिन्यात टाकणार आहे. त्याच्यामुळे आपण या महिन्यात केलेलं पुण्य हे भगवंताचे गुण आपल्यामध्ये परावर्तित होण्यासारखंच आहे. त्याच्यामुळे आपण गीतेचा 15वा अध्याय वाचावा. भागवतातला जो दशम स्कंद आहे त्यातला देखील 14वा अध्यायाचं नक्की पठण करा. हा अध्याय देखील ब्रह्मस्तुतीचा आहे. संपूर्ण श्रीकृष्णाची स्तुती केलेली आहे आणि अत्यंत सुंदर आणि वाचनीय स्तुती. बरं म्हणजे असं वाटतं की प्रत्यक्ष ब्रह्मदेव नाही होतो, हे आपणच त्या श्रीकृष्णाला म्हणतोय. इतका संध्या, इतका भ्रम त्यांचा छान निराश केलेला आहे आणि ते त्या श्रीकृष्णाला शरण गेलेले आहेत. आपण नवरात्रात ज्याप्रमाणे 9 दिवस दिवा लावतो त्याप्रमाणे काही लोकांच्या मध्ये अखंड दीप त्यांच्याकडे असतो, तोही आपण लावू शकता. किंवा सकाळ संध्याकाळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा विष्णूकडे लावावा. सकाळ संध्याकाळ नित्य नेमाने पूजा अर्चा करावी. विष्णूला, व्यंकटेशाला, कृष्णाला, रामाला नित्य नेमाने तुलसी दल अर्पण करावं. एक तुलसी दल जरी अर्पण केलं तरी ते श्रद्धेने केलं तरी देखील ते आपल्याला त्याचं आपल्याला पुण्य मिळणार आहे. आता हे करावं. आणि आता काय करू नये ते आलं. आपल्याकडे यम पण आहेत आणि नियम पण आहेत. तर नियमातला असं आहे, या काळामध्ये शक्यतो कलह टाळावा. या काळामध्ये शक्यतो मौनाचा अभ्यास करावा. अहो, 1 तास मौन धरून बघा आणि मग कळेल आपण किती अनावश्यक बोलतो. त्याच्यामुळे मौनाचा अभ्यास करावा. 1 तास ध्यान धरून बघा आणि बघा आपण किती अनावश्यक बघतो. आपल्या मनामध्ये विषय वाचना या बघण्यामुळेच उत्पन्न होत आहेत. म्हणून 1 तास ध्यान करा, मौनाचा अभ्यास करा. एक मुक्त राहून बघा म्हणजे आपण किती खातो ते कळेल. हे कळलं. 1 तास एक जपमाळ एक्स्ट्रा करून बघा म्हणजे कळेल किती आपण भगवंताला अर्पण करून बघा. त्याच्यामुळे या काळामध्ये आपण हे नियमच ठरवावेत की कुणाचीही निंदा करणार नाही. शक्यतो भांडणं मी माझ्याकडून होईल असं भांडणं बघणार नाही. कोणाच्या बद्दल वाईट विचार माझ्या मनात फक्त भगवंताचेच विचार येतील. आणि या याच्यामध्ये मी प्रतस्थ राहीन, माझ्या इंद्रियांवर ताबा ठेवीन, संयम ठेवीन आणि त्या पुरुषोत्तमाच्या जितकं जास्त जवळ जाईल तितकं जायचा प्रयत्न करेन. आणि असं झाल्यावर या अधिक मासाचं पुण्य म्हणून काय होणार आहे माहिती का? निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्त्य मूढा पदम्यव्ययंतात. भगवंताची ही सगळी लक्षणं तुमच्यात येणार आहे. कुठली लक्षणं आहेत? निर्माण मोहापासून लांब नेणार आहे. ज्याचा मान आणि मोह आपल्याला नकोय. खूप मान घेतला आपण, आपल्याला मान नको, आता मोह नको, मान नको, त्याच्यापासून मुक्ती मिळणार आहे. ज्याने आसक्तीला ज्याने जिंकलेलं आहे, दानामुळे आसक्तीला जिंकता येतं ना. त्यामुळे ज्याने आसक्तीला आपल्याला जिंकता येणार आहे. निर्माण मोहा की जितसंग दोषा अध्यात्म नित्या आणि परमेश्वराच्या ठिकाणी भक्ती दृढ होणार आहे. 1 महिना करून बघा, सवय लागेल. हळूहळू त्या भगवंताच्या अनुसंधानाची सवय लागेल. अध्यात्म नित्या आणि विनिवृत्त कामा, कामनेचा जो जोर आहे ना तो कमी होणार आहे. कामना पूर्णपणे जाणं अवघड आहे, पण कामनेचा जोर कमी होणार आहे आणि त्या भगवंताच्याकडे गेल्यावर तोच सगळं काम करू घेईल. आणि सुखदुःख सजनेल. माणसाच्या ज्या हेलकावे चाललेले आहेत ना, सुखाकडे दुःखाकडे, आपण सतत या हेलकाव्यावरती नुसतं हिंडत राहतो, फिरत राहतो, त्यातनं काही येत नाही. बरं, ते सुखदुःखाचे धागे असतात तसं दुःख जास्त सुख कमी अशी अवस्था आहे. आणि म्हणून हे जन्मजन्मांतरीच चक्र आहे. त्याच्यामुळे सुखदुःख सजनेल द्वंद्वे विमुक्ता, द्वंद्व नाहीस होईल.
तो भगवंत माझ्यामध्ये आहे आणि त्याचे गुण माझ्या, किती छान भावना आहे नाही की त्या भगवंताचे गुण माझ्यामध्ये आहेत. ज्याला मी भजतो तो मीच आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी समर्थ म्हणतात, दुसरं काय आहे. अहो ज्याला भजायला जातो तो माझ्यामध्ये आहे ही प्रचिती आली, हीच आपली अपेक्षा आहे आणि हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. त्याच्यामुळे या पुढच्या महिन्यापासून येणाऱ्या अधिक मासामध्ये सगळ्यांकडनं अशी भरपूर साधना घडो, सगळ्यांना परमेश्वराची अनंत अविरत अशी कृपा प्राप्त हो, अशी समर्थांकडे विनंती करतो. आणि माझी जय जय रघुवीर. जय जय रघुवीर.